जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवाराचे अर्ज दाखल करण्याचा काही तास शिल्लक असताना या ठिकाणी गर्दी पाहते। मागच्या वेळेला जिल्हा परिषद गुलाब पारखे विरुद्ध अरुण पारखे अशी लढत झाली होती। आता हे दोघे भाऊ एकत्र आहेत। पारखे साहेब, काय भूमिका या गटामध्ये, काय चित्र पाहायला मिळेल? नमस्कार वाणी साहेब, आज निवडणुकीचा फॉर्म शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा। आमचे बंधू आणि माझे जिल्हा परिषद सदस्य सावरगाव कुसूर गटातील त्यांनी आज रितसर फॉर्म भरलेला आहे शिवसेना उभाटा गटाकडून। तर त्यांना मी प्रथमतः शुभेच्छा देतोच, परंतु मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये वाणी साहेब तुम्ही माझी मुलाखत घेण्यासाठी आलात, परंतु निकालाच्याच दिवशी मुलाखत घेत असताना तुम्ही मला विचारलं 2 पारखे एकमेकाविरुद्ध लढलेत। त्यावेळेला मी सांगितलं होतं की 1 पारखी निवडून आल्याचं समाधान निश्चित माझ्या मनामध्ये आहे। त्यावेळेला तुमचंही समाधान झालं मुलाखत घेताना। आणि आज आदरणीय अतुल बेनके साहेब असतील, डॉक्टर अमोल कुल्ले खासदार साहेब असतील, तर त्यांनी विचारपूर्वक उभाटा गटाबरोबर जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जे काही घड्याळाची कार्यकर्ते असतील किंवा तुतारीचे कार्यकर्ते असतील, पूर्ण ताकदीनिशी गुलाबशेठ पारखे यांच्या पाठीशी उभं राहून हा जो विजय आहे तो निश्चित आम्ही खेचून आणल्याशिवाय राहणार नाही अशी मला निश्चित खात्री आहे। समोर आशाताई बुचके, संतोष चव्हाण यांचं तगडं आव्हान आहे, मान्य आहे। आणि त्यांना जरी शुभेच्छा असल्या पण आजच्या घडीला एकत्रित आम्ही 3 पक्ष एकत्रित आल्यामुळं निश्चितपणे गुलाबशेठ पारखे यांचं पारडं जड आहे आणि ते निवडून येतील अशा पद्धतीने माझी काय सांगाल? मतदारसंघामध्ये कसा माहोल असेल, या सगळ्या प्रक्रियेकडे कसं पाहता? नाही, मतदारसंघामध्ये गुलाबशेठ तर प्रत्येक घरापर्यंत पोचलेले आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून मी सुद्धा सतत 8 वर्ष या गटामध्ये काम केलेलं आहे। त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा अधिकचा फायदा गुलाबशेठ यांना निश्चित होणार आहे आणि चांगलं वातावरण राहणार आहे। एक चांगल्या स्वच्छ वातावरणामध्ये निवडणूक पार पडावी अशी पण मनापासून इच्छा आहे। आता सुरुवातीला गुलाब पारखे यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कम करण्याचे प्रयत्न सुरू होते, दुर्दैवाने तुम्हाला अपयश आलं। आता मात्र तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र झालात, एकत्र महाविकास आघाडी करून लढताय। आता कसं वाटतंय? नाही, जी प्रक्रिया आहे इनकमिंग आणि ती जी प्रक्रिया झाली, परंतु त्यांचा योगायोग होता की जरी राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश झाला नसला तरी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने आज त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि म्हणून एक तगडं आव्हान बाकीच्या उमेदवारांसमोर निश्चित आहे। परंतु आजही मला खात्री आहे की गुलाबशेठ पारखे हे निश्चितपणे या जिल्हा परिषद गटातून भरघोस मताने विजयी होतील अशी मला खात्री आहे। काय वैभव शेठ, तुम्ही काय सांगाल, कशी परिस्थिती? काय म्हणजे तुमचा पाठिंबा कोणाला? तुमचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट आणि मशाल या तिन्ही पक्ष एकत्र आले। त्या तिन्ही पक्षांनी एकत्रित काम करायचं ठरवलं आहे, त्यामुळे आमचा पाठिंबा 100% गुलाबशेठ। विधानसभेला सत्यशील शेरकर यांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली, ती आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये दिसत नाहीत। नाही, ते निवडणूक प्रक्रियेत जरी नसतील तरी ते आता सध्या कारखान्याचं सीझन चालू आहे। त्या कारखान्याचे सीझन चालू असल्यामुळे त्या कारखान्याच्या कामामध्ये ते व्यस्त आहेत, त्यामुळे ते सध्या तुम्हाला दिसत नसतील। त्यांचा पाठिंबा कोणाला? नाही, ते त्यांचा पाठिंबा कोणाला त्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारला ते सांगतील। साहेब, तुम्ही काय सांगाल, काय कसा माहोल आहे मतदारसंघामध्ये? खऱ्या अर्थानं सावरगाव कुसूर गटामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ही यांची आघाडी झाल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं या गटामध्ये वातावरण आहे। गुलाबशेठला मानणारा वर्ग फार मोठा आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि ही तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं हा जो तिन्ही जे उमेदवार उभे आहेत हे सुद्धा लोकात नेहमी कार्यामध्ये सहभागी असतात आणि विशेष म्हणजे गुलाबशेठ वेळप्रसंगी पदरमोड करूनसुद्धा आपल्या परिसरातील व्यक्तिगत लोकांची काही कामं असतील त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांचं नेहमी। राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करता आला नाही, मागच्या वेळेला 2 पारख्यांची लढत पाहायला मिळाली। असं नाही, काही राष्ट्रवादी काँग्रेसचा पण उमेदवार या गटामध्ये होता, परंतु शेवटी वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय झाले
आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि त्यांच्यामध्ये जो झालेला निर्णय आहे तो सुद्धा तालुक्यामध्ये की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेबरोबर जाऊन तालुक्यामधील काही गट त्यांना सोडावेत आणि काही गट आपल्या पक्षाने, त्यामुळं हा गट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला सोडण्यात आलेला आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी पक्ष असेल आणि त्यांचा जी उद्धव बाळासाहेब ठाकरे जी संघटना आहे ही एकत्रपणे पुढे जाणार आहोत. आता आशाताई बुचके, संतोष चव्हाण तुमचे पण मित्र राहिले. आशाताई बुचके तुमच्या भगिनी आहेत, तुम्ही त्यांना वाढदिवसाला भरभरून शुभेच्छा दिल्या. आता निवडणुकीमध्ये त्यांना काय शुभेच्छा? नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत. त्यासुद्धा खूप कार्यक्षम असे नेते आहेत. त्यांनीसुद्धा तालुक्यामध्ये गटामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा फार मोठ्या चांगल्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्या एक चांगल्या कार्य करणाऱ्या सक्षम अशा नेते आहेत, त्यांनाही पण आमच्या शुभेच्छा आहेत. संतोषराव चव्हाण, संतोषदादा पण आमचे मित्रच आहेत, त्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छाच दिलेल्या आहेत. संजय काळे यांनी आशाताई बुचके यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांना बिनविरोध करावा अशी त्यांची भूमिका होती. ती तर त्यावेळी सर्वच पक्षनेत्यांची भूमिका होती का आशाताईंना बिनविरोध द्यावं, परंतु परिस्थिती वेळेवेळेनुसार बदलत असती, त्या गोष्टीला एकमत झालं नाही, त्यामुळं त्या विषयावर काय आता बोलणं उचित नाही. आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातील सावरगाव गट हा अतिशय सेन्सिटिव्ह असणार आहे. या गटामध्ये तिन्ही उमेदवार तगडे आहे. गुलाब पारखेंची एक जमेची बाजू म्हणजे मितभाषी व्यक्तिमत्व, काम जास्त करणार, कमी बोलणार आणि त्यांचं काम बोलतं. आता ही सगळी मंडळी एकत्रित आलीत, हा एकोपा आपल्याला असाच पाहायला मिळेल आणि हा विजयापर्यंत एकोपा राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आपल्यासोबत इतर काही कार्यकर्ते झाले, त्यांच्याशी बोलण्याचा आपला प्रयत्न राहील. शेवटी कार्यकर्त्यांना काय वाटतंय, कार्यकर्ते काय म्हणतायत, गुलाब पारखे यांचे हाडाचे सहकारी आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्कार. आरडी यांना आरडी म्हणलं जातं, काय मतदारसंघात कसा माहोल राहील? पाणी साहेब, खऱ्या अर्थानं आज सावरगाव कुसूर गटातील जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून आदरणीय गुलाबशेठ पारखे, सावरगाव गणाचे उमेदवार आदरणीय अमितजी ढोले आणि महादेव बाबूजी बाळसराफ आणि कुसूर गणाचे उमेदवार आदरणीय अमितजी ढोले यांचे नामनिर्देशन पत्र सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी दाखल केलेले आहेत. त्याच्या अगोदर सुरू असलेल्या प्रचाराच्या निमित्तानं अतिशय चांगल्या प्रकारची एक पहिली फेरी संपूर्ण गटामध्ये आम्ही पूर्ण केलेली आहे. प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाच्या आपलं निशाण, मशाली हे निशाण प्रत्येकाच्या घरात पोचवण्याचा एक चांगला प्रयत्न निश्चित रूपानं सर्व कार्यकर्त्यांनी या तिन्ही उमेदवाराच्या दृष्टीने केलेला आहे आणि त्याच्यात मिळालेला आम्हाला प्रतिसाद किंवा जनतेचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या जोरावर, जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर ही लढत आम्ही चांगल्या प्रकारे लढून निश्चित रूपाने जिंकू शकतो असा आत्मविश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे. आता माऊली खंडागळे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सोडून गेले, याचा काय फटका बसेल का? तसा पाहून आता फटका बसेल असं म्हणता येत नाही. माऊली शेठची उणीव भासेल, परंतु ती उणीव निश्चित रूपानं आमचे उपतालुका प्रमुख आदरणीय उत्तमजी काशीद, विभाग प्रमुख खंडूजी शिंदे, उपविभाग प्रमुख रामदास नायकोडी आणि गुलाबशेठ पारखे यांची सावली तुम्ही म्हणताय, तर त्याच्या अनुषंगानं ही सगळी पोकळी निश्चित रूपानं आम्ही आमच्या जीवाचं रान करून भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि ही मशाल मातोश्रीपर्यंत पोचवल्याशिवाय राहणार नाही. या सावरगाव गटामध्ये गुलाब पारखे यांना विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग मानलेला आहे. आता पाहूया, घोडं मैदान समोर आहे, जवळ आलेलं आहे. या गटामध्ये कोणाचा विजय होतोय आणि कोणाचा टांगा पलटी होतोय. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.